महिलांना आकर्षण असते ते पैठणीचे। चला तर मग महाराष्ट्राचे राजवस्त्र असलेल्या कापसे पैठणींचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आपल्या वस्त्रनगरीत आले आहे। कॉटन, गडवाल, कांजीवरम, सिक्को अशा अनेक प्रकारच्या साड्याही येथे उपलब्ध आहेत। 500 रुपयांपासून लाखो रुपयांच्या पैठणी उपलब्ध आहेत। तर एकदा अवश्य भेट द्या। स्थळ फॉर्च्यून प्लाझा इचलकरंजी। दिनांक 28, 29, 30 जून 2024 पर्यंत। वेळ सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत। मोकातून सुटलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार श्याम लाखे याने खंडणीसाठी जबरदस्तीने गाडीवर बसवून घरात आणून 4 मुलांना बंद खोलीत अमानुष मारहाण प्रकरणी शहापूर पोलिसांनी श्याम लाखे याच्यासह त्याचे वडील आदर्श उर्फ आद्या, माया, सूरज सर्व राहणार दत्तनगर शहापूर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान या प्रकरणी श्याम लाखे व एका अल्पवयीन मुलासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मुलांचे हात पाय धरल्याचे तर अर्धनग्न अवस्थेत लाखे याने खाली झोपून त्या मुलाच्या मानेवर पाय ठेवून लोखंडी पाईपने केलेल्या जबरी मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली होती। जीवघेण्या मारहाणीत रावसाहेब प्रकाश वडर व 19 याच्यासह 4 मुले सर्व राहणार जयभीमनगर इचलकरंजी जखमी झाली आहेत। मुलांचे अपहरण करून ही मारहाणीची घटना लाखे याच्या घरी दत्तनगर गल्ली नंबर 4 मध्ये घडली। पोलिसातून मिळालेली माहिती अशी, डुक्कर मारण्याच्या कारणावरून संशयित तिघांनी फिर्यादी रावसाहेब वडर याच्यासह जखमी 4 मुलांना जबरदस्तीने गाडीवर बसवत श्याम लाखे याच्या दत्तनगर येथील घरी आणले। त्या मुलांना शिवीगाळ करत दोघांनी वडर याचे हात पाय धरले तर लाखे याने त्याला अर्वाच्य शिवीगाळ करत दोन्ही मांड्यांवर, हातावर, पायाच्या तळव्यावर लोखंडी पाईपने मारहाण केली। वर्धमान चौकाकडे परत दिसायचे नाही, इकडे आलास तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत मला दर महिन्याला पैसे द्यावे लागतील अशी खंडणीची मागणी केली। तसेच त्याच्याजवळील 3000 रुपये देण्यास भाग पाडले। यावेळी मुलांना केलेली मारहाण अमानुष होती। जीवाच्या आकांताने मुलांकडून केली जाणारी गयावया तमा न बाळगता लाखे याने बेदम मारहाण केली। या मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। या प्रकाराबद्दल शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे। शहापूर पोलीस स्टेशनवरील रेकॉर्डचे आरोपी श्याम रंगराव लाखे यांनी दिनांक 23/6/2024 रोजी 19 वर्षीय फिर्यादी रावसाहेब वडर यांना खंडणी घेण्यासाठी त्यांना पळवून नेऊन त्याच्या घरी डांबून मारहाण केली लोखंडीच्या। तसा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या संदर्भात आम्ही फिर्यादीशी संपर्क साधून फिर्यादीची तक्रार घेतली आणि श्याम लाखे व त्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असणारे इतर 4 आरोपी यांना ताब्यात घेतलेला आहे। पुढील कारवाई आम्ही करत आहोत। तसेच श्याम लाखे हा मोकामधून निर्दोष सुटलेला आरोपी आहे, परंतु शहापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांनी यापूर्वी गुन्हे केलेले आहेत, रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि ज्या अनुमतपणे त्यांनी जी मारहाण केली त्याबद्दल त्याच्यावरती योग्य त्या कलमाप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे।